नमस्कार. दशक 5वा सुरू केला आहे आपण. समाज दुसरा सुरू आहे. मोठा समाज आहे. मन लावून ऐकावा असं माझी विनंती आहे. गुरुलक्षण. कोणत्याही पुढारलेल्या समाजामध्ये सातत्याने ज्ञानाची उपासना चालते. अनेक माणसे अनेक वर्ष मन लावून अभ्यास करतात. तेव्हा कुठे हळूहळू ज्ञानसंचय होतो. गुरु शिष्य परंपरा हे अभ्यासाचे एक प्रधान अंग आहे. पाश्चात्य देशात सध्या विज्ञानाची जशी संघटित उपासना प्रचलित आहे तशी सुव्यवस्थित उपासना अध्यात्म ज्ञानाच्या क्षेत्रात भारतामध्ये फार पूर्वीपासून चालू असलेली आढळते. प्रश्नोपनिषदा निषदामध्ये असे वर्णन आहे की भारद्वाज, सुकेशा, शैव, सत्यकाम, गार्ग्य, सौर्यायणी इत्यादी 6 ऋषी परब्रह्माचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून अगदी शिष्यभावाने भगवान पिप्पलाद मुनीपाशी आले. पिप्पलादांनी त्यांना ठेवून घेतले आणि वर्षभर तप, ब्रह्मचर्य व श्रद्धा यांचे आचरण करून घेतल्यावर त्यांना परब्रह्माचे ज्ञान करून दिले. ते उपनिषद अखेर सांगते की ते तम अर्चयंतात य त्वम अस्माकम अविद्याया परम पारम तारयसी इति स त्वम हीनः पितः परम ऋषीभ्या नमः परम ऋषीभ्या नमः. अर्थ, त्या शिष्यांनी त्यांची म्हणजे पिप्पलादांची पूजा केली. शिष्य म्हणाले, तुम्ही आम्हाला अविद्येच्या परतीराला पोहोचवले आहे. तुम्हीच आमचे पिता आहात. या थोर मुलीला नमस्कार असो. या थोर परंपरेचे दिग्दर्शन श्री समर्थांनी येथे केले आहे. वैद्यकीय शिकण्यास वैद्याकडे जावे लागते. गायन शिकण्यास गवयाकडे जावे लागते. तसे आत्मज्ञान प्राप्त होण्यास आत्मज्ञानी पुरुषाकडे जावे लागते. इतर विद्या दृश्यामधील असल्याने आपल्याला हवी असलेली विद्या एखाद्यापाशी आहे किंवा नाही हे ओळखून काढणे कठीण असते. परंतु ब्रह्मविद्या अत्यंत सूक्ष्म असल्याने ती कोणापाशी खरोखरच आहे हे ओळखून काढणे कठीण असते. या कारणाने अध्यात्माच्या गुरुत्वामध्ये बरीच फसवाफसवी आढळते. म्हणून सद्गुरूंची लक्षणे सांगण्याच्या अगोदर श्री समर्थांनी सद्गुरू नाही कोण याचे सविस्तर वर्णन केले. वाचकांना ते सहज समजेल. सद्गुरूंची लक्षणे नीट समजणे अवश्य आहे. संत किंवा सत्पुरुष सद्गुरू होऊ शकतो. संत म्हणजे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होय. संपूर्ण मानवता व दिव्येश्वरता यांचा मधुर संगम सद्गुरूंच्या ठिकाणी झालेला असतो. ईश्वराला ओळखणे म्हणजे सद्गुरूला ओळखणे. किंबहुना आधी ईश्वराला ओळखावे मग सद्गुरूला ओळखता येते. सद्गुरूंपैकी काही विरक्त तर काही गृहस्थाश्रमी असतात. त्यांना व्यवहार करीत असताना ओळखून काढणे तर फारच कठीण असते. सद्गुरू महापुरुष असतो. त्याच्या अंगी दैवी संपत्ती विलसते. त्याच्या बोलण्या चालण्यात भगवत प्रेम काठोकाठ भरून वाहते. त्याच्या अंगी काम, क्रोध, द्वेष यांचा लवलेश नसतो. पण व्यवहार करताना त्यांच्या ठिकाणी काम, क्रोधाधिकांचा आभास होतो. तो बाजूला करून त्यांना ओळखावे लागते. संतांच्या किंवा सत्पुरुषांच्या 7 गोष्टी पाहू नयेत. एक म्हणजे शरीराचा रंग, नागडोळे, वय, लौकिक विद्या किंवा शिक्षण, नातेवाईक, भाषाशुद्धी आणि राहते घर. सद्गुरूंना बाहेरून बघायचे नसते. त्यांची अंतरंग धारणा बघावी. आपल्या सहवासाला राहिलेल्या माणसाची देहबुद्धी क्षीण करणे, त्यांची वासना कमी करणे, त्यांच्या दृश्यावरील प्रेम भगवंताकडे वळवणे, त्यांना भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकवणे हे सद्गुरूंचे खरे काम आहे. म्हणून सद्गुरूची परीक्षा अखेर आपल्यावरच अवलंबून राहते. आपण त्यांच्या सहवासाला राहावे. त्यांची अध्यात्म शक्ती क्रमाक्रमाने आपल्या अंतःकरणात उतरते. मग आपल्याला इंद्रिय दमन साधते. आपले विकार निवतात. आपली काळजी कमी होते आणि आपल्याला भगवंत आवडू लागतो. सर्व विश्वाला भगवंताची अगाध लीला समजतात ते सद्गुरू. सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपाने मीच आहे या आपलेपणाने अनुभवतात ते सद्गुरू. जगातील 3 व दुःखी जीवांबद्दल ज्यांना अत्यंत करुणा वाटते ते सद्गुरू. जगातील कोणतीही वस्तू आपल्याला हवी असे चुकून सुद्धा ज्यांना वाटत नाही ते सद्गुरू. अखंड अभयता अनुभवल्याने जे निरंतर प्रसन्न असतात ते सद्गुरू. सुखात वा दुःखात, संपत्तीत वा विपत्तीत, मानप्रसंगी वा अपमान प्रसंगी, देह दुःखात आणि दारिद्र्यात, आजारीपणात आणि अगदी अंतकाळी ज्यांचा भगवंतावरील भरोसा अगदी जशाचा तसा सतेज राहतो ते सद्गुरू. अशा सद्गुरूंचा सहवास भाग्याने लाभतो. पण ज्याला जो तो लाभतो त्याचे मन आमूलाग्र बदलते. त्याचे अज्ञान विरळ होत जाते. कामना कमजोर होतात. आसक्ती सुटत जाते. काळजी कमी होते आणि संशय व विक्षेप मरून जातात. सद्गुरूंवर खरे प्रेम करता आले तर आणखी काहीही साधन करण्याची जरुरी नाही. अगदी मनापासून त्याचे होऊन राहावे. त्याचे मनापासून ऐकावे. त्याने दिलेले नाम घ्यावे आणि जे जे जीवनात घडेल त्यामध्ये त्याचा हात आहे हे ओळखून समाधान ठेवावे. हाच श्री समर्थांचा परमार्थ आहे. समासाच्या आरंभी गुरु आणि सद्गुरू असा फरक करून गुरु सद्गुरू होऊ शकत नाहीत ते सांगतात. काही माणसे मोठ्या विलक्षण क्रिया करून दाखवतात. त्यांनाही गुरु म्हणतात. परंतु मोक्ष देणारे सद्गुरू ते नव्हेत. माणसाच्या समूहाची नजरबंदी करणे, चेटूक करून भुरळ पाडणे, साबर मंत्र व कवटाळे हे नाथपंथीयांचे मंत्रप्रयोग करून चमत्कार करणे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणे, अनेक वनस्पतीचा व रसायनांचा औषधी प्रयोग सांगणे, इतर धातूचे सोने बनवण्याचा मार्ग सांगणे, नजरबंदी करून ताबडतोब इच्छा पुरवण्याचा मार्ग सांगणारे असे लोकही गुरु समजले जातात. श्री समर्थांनी येथे भारतीय समाजाच्या मोठ्या दुखण्यावर किंवा रोगावर बरोबर बोट ठेवले आहे. तो आत्मज्ञानी असतो व ते ज्ञान आपल्याला देतो तो खरा गुरु.
शिवाय भारतामध्ये एवढे थोर ज्ञानी महात्मे होऊन गेले तरी सामान्य माणूस अजून जो वरील चमत्कार करतो त्यालाच साधू किंवा ज्ञानी समजतो. भारतीय समाजातील हा गैरसमज मोठा शापच आहे. साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, तानापलटे, अनेक वाद्ये यांचे शिक्षण देणारे लोक एक प्रकारचे गुरुच समजले जातात. काही मंत्रशास्त्री मंत्रविद्या शिकवतात, काही गंडे दोरे देण्याचे शिकवतात, काही लोक पोट भरण्याची विद्या शिकवतात. ज्या जातीचा जो व्यापार असतो तो त्या जातीतील माणसांना पोट भरण्यासाठी शिकवतात. तो व्यापार शिकवणारे गुरु खरे, पण सद्गुरू नव्हेत. आपले आईबाप एका दृष्टीने आपले गुरुच असतात, पण संसारातून पैलतीराला पोहोचवणारा सद्गुरू निराळाच असतो. आपल्याला गायत्री मंत्र शिकवणारा भटजी हा एक गुरुच होतो, परंतु आत्मज्ञाना वाचून संसाराच्या पैलतीराला जाता येत नाही. ते काही तो देत नाही, म्हणून तो सद्गुरू नव्हे. आता श्री सद्गुरूंची लक्षणे सांगतात. शिष्याचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मपदी बसवण्याचे सामर्थ्य ज्याच्यापाशी असते तो खरा सद्गुरू होय. बाकीची सारी लक्षणे या मूलभूत लक्षणातून प्रगट होतात. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो आणि जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो तो सद्गुरू होय. हे सद्गुरूंचे प्रधान लक्षण होय. हे एक लक्षण असून इतर काही करामती नसतील तर तो सद्गुरू राहतो. हे एकच लक्षण नसून इतर साऱ्या करामती असतील तर तो सद्गुरू राहत नाही. देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असतो, त्यामुळे एकीकडे जीव आणि दुसरीकडे शिव असे द्वैत निर्माण होते. तो वियोग आणि ते द्वैत नाहीसे करून देव आणि भक्त यांची गाठ घालून दोघांचे ऐक्य करून देतो तो सद्गुरू होय. भवरूपी वाघाने उडी घालून झडप घालून गाय वासराची ताटातूट केलेली पाहून ज्याला दया येते आणि जो त्यांना त्या वाघाच्या जबड्यातून सोडवतो तो सद्गुरू होय. हा दृष्टांत फार अर्थपूर्ण आहे. गाय म्हणजे ईश्वर, वासरू म्हणजे जीव, वाघ म्हणजे अशाश्वत संसार. वास्तविक जीव निरंतर ईश्वरापाशी असावाच पाहिजे, पण मायेचा किंवा अविद्येचा आघात झाल्याने तो अशाश्वताच्या पायऱ्या पसाऱ्यात गुरफटून जातो. अविद्येच्या तडाख्यातून सोडवणारा जर कोणी असेल तर तो सद्गुरूच होय. जीव मायेच्या जाळ्यात अडकतात, त्या कारणाने प्रपंचातील दुःखाने दुखवले जातात, गांजून जातात. अशा दुःखी जीवांना जो मायेच्या जाळ्यातून सोडवतो तो सद्गुरू होय. देहबुद्धीने व्यापल्यामुळे जीव ममत्व ठेवून अनेक ठिकाणी गुंतून जातो, त्यात तो अनेक दुःखे भोगतो, पण त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. तेथे सद्गुरू मदतीला येतो. वासनारूपी नदीला महापूर आलेला असता जीव त्यामध्ये गटांगळ्या खात खात बुडण्याच्या बेतात येतो. अगदी दीनपणे तो मदत मागतो, त्यावेळी तेथे उडी घालून जो तारतो, बाहेर काढतो, वाचवतो तो सद्गुरू होय. या जगामध्ये राजा असो की रंक असो, प्रत्येक जण सारखे हवेपणाने वस्तूच्या मागे धावतो. जणू काय वासनेच्या प्रवाहामध्ये तो ढकलला जात असतो. वासना कधी थांबत नाहीच, पण माणूस मात्र पाहता पाहता मृत्यूच्या छायेत सापडतो. म्हणून जबरदस्त अशा वासनेच्या पकडीतून जीवाला सोडवतो तो सद्गुरू होय. वासनेच्या बंधनाची बेडी पडल्यामुळे जीवाला गर्भवासाचे मोठे दुःख भोगावे लागते. आत्मज्ञान देऊन ती बेडी तो चटकन सोडवतो तो सद्गुरू होय. अविद्येमुळे वासना निर्माण होते व वासनेमुळे कर्माचे कठीण बंधन जीवाला अडकवून ठेवते. कर्म भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे अविद्येला ज्ञानाने नाहीशी करून पुढची दुःख परंपरा टाळण्याचे मोठे काम सद्गुरू करतो. अज्ञान नाहीसे करून आत्मज्ञान पदरात टाकण्याचे कार्य सद्गुरू कोणत्या रीतीने किंवा पद्धतीने करतात त्याचे वर्णन ऐकावे. उपदेश शब्दानेच करावा लागतो, पण अर्थ हे शब्दाचे अंतरंग असते. सद्गुरू प्रथम शब्दावरून अर्थाकडे नेतात. परमात्मा त्या अर्थाचा लक्ष असतो, तेच आपले सर्वस्व म्हणजे आत्मस्वरूप होय. सद्गुरू नंतर अर्थावरून आत्मस्वरूपाकडे नेतात. अशा रीतीने स्वस्वरूपाकडे नेणारे सद्गुरू अनाथ जीवांचे विश्रांती स्थान असतात. जीव बिचारा एकदेशी असतो. एकदेशी म्हणजे एकांगी, अपूर्ण, देश काल परिस्थिती यांनी वेढलेला. तो परिच्छिन्न असतो, सीमित असतो. ब्रह्म सर्वदेशी, सर्वांगी, पूर्ण, स्थळ, काळ, परिस्थिती यांच्या पलीकडे व अपरिच्छिन्न असते. केवळ आपल्या उपदेशाने सद्गुरू जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप बनवतो, त्याचे संसाराचे संकट नाहीसे करतो. सद्गुरूंच्या शब्दामागे त्याच्या तपश्चर्याचे मोठे सामर्थ्य असते. तो केवळ शब्दांनी शक्तिपात करतो. त्याचे शब्द जीवाच्या सूक्ष्म शरीरात घुसतात. जीवाची अंतरंग रचना बदलणे इतका विलक्षण बदल तेथे घडवून आणतात. म्हणून सद्गुरूंच्या शब्दांना फार मोल असते. वेदांच्या अंतरंगात म्हणजे अर्थात उपनिषदामध्ये जे ब्रह्मज्ञान गुप्तपणे वास करते ते ज्ञान सद्गुरू बाहेर काढतात. लहान मुलाला लहान लहान घास जसे भरवावे तसे ते ज्ञान सद्गुरू आपल्या बोलण्याने हळूहळू शिष्याच्या कानामध्ये घालतात, त्याला श्रवण करवितात. शिष्याचा अधिकार व धारणा शक्ती पाहून सद्गुरू त्याला आत्मज्ञानाची गूढ रहस्य सोपी करून सांगतात. वेद असोत, शास्त्रे असोत किंवा थोर सत्पुरुष असोत, या सर्वांचा आत्मस्वरूपाचा अनुभव एकच असतो. ज्ञान या दृष्टीने सर्वांचे आत्मज्ञान सारखेच असते. साक्षात्कार या दृष्टीने सर्वांचा आत्मसाक्षात्कार समान असतो. अगदी तोच अनुभव, अगदी तेच ज्ञान आणि तोच साक्षात्कार सद्गुरूला झालेला असतो. त्याच्या ठिकाणी वेदशास्त्र व सत्पुरुष ज्ञानानुभवाने एकरूप झालेले असतात. म्हणून वेदांचे रहस्य, शास्त्रांचे विवेचन, सत्पुरुषांचा अनुभव आणि सद्गुरूंचा उपदेश सर्व काही एकरूप असले पाहिजे.
सद्गुरू सर्व प्रकारचे संशय अगदी मुळासकट नष्ट करून टाकतो. तो मोठ्या आदराने स्वधर्माचे आचरण करतो. वेदाला विरुद्ध असणारे म्हणजेच आत्मज्ञानाला सोडून असणारे मिथ्या भाषण करणे त्याला माहितीच नसते. आत्मज्ञान फारच सूक्ष्म असल्याने सद्गुरूंच्या देहावर अथवा त्याच्या दैनंदिन व्यवहारात त्याचे अमुक चिन्ह दाखवता येत नाही. याचा फायदा घेऊन खोटे गुरु जगात बोकाळतात. म्हणून सद्गुरू नाही कोण हे श्री समर्थ पुनश्च सांगतात. मनात जे जे येते ते कोणाची लाज भीड न बाळगता जो उघडपणे करतो तो काही सद्गुरू नव्हे. जो भिकारी आपल्या मागे लागण्यासाठी आला असे समजावे. सद्गुरू मुक्त असतो म्हणजे बंधनकारक असतो याचा अर्थ तो आपल्या मनाला गुरासारखे मुकाट सोडतो असा नव्हे. सत्पुरुषाची मुक्तावस्था ही आत्मज्ञानातून प्रगट होणारी अतिमानवी अवस्था असते. वासनेच्या अधीन होऊन बेशरमपणे इंद्रिय भोग भोगण्याची ही न मानव पशुवृत्ती नसते. जो आपल्या शिष्याला साधनात कसे राहावे हे शिकवित नाही, इंद्रियावरून ताब्यात कशी ठेवावी ते दाखवित नाही, असले गुरु दमडीला 3 मिळाले इतके स्वस्त मिळाले तरी त्यांच्या नादी लागू नये, त्यांना सोडून दूर राहावे. इंद्रिय दमन करून साधनात कसे राहावे ही अनुभवाची विद्या सद्गुरूपाशी असाव्याच पाहिजे. जो आत्मज्ञान समजावून देतो, सगळीच्या सगळी अविद्या नाहीशी करतो, इंद्रिय ताब्यात ठेवण्याचा अभ्यास सांगतो, तोच खरा सद्गुरू समजावा. अविद्येचा अंमल चालत असल्यामुळे दृश्य जग सर्वस्वी सत्य वाटते. त्यामुळे इंद्रियातून सुख घेण्याची आपली सारखी धडपड असते. म्हणून हे जग प्रत्यक्ष दिसत असले तरी खरे नाही असे मनाला पटवून इंद्रियांना आवर घालण्याची शक्ती व युक्ती शिष्याला शिकवणे हे सद्गुरूचे प्रधान कार्य आहे. काय सांगावे, काही गुरु सद्गुरू म्हणवून घेतात आणि पैशासाठी लाचार होतात, शिष्याच्या अधीन होतात, वासनेच्या नादी लागून दिनवाणे बनतात. असे गुरु शिष्याच्या इतके अधीन येतात की शिष्याला मनाला जे जे आवडेल ते करून शिष्याला प्रसन्न ठेवण्यासाठी धडपडतात. याचे कारण पापिणी वासना त्यांच्या मानगुटीस बसलेली असते. येथे सगळा उलटा प्रकार आढळतो. वास्तविक शिष्याने सद्गुरूंच्या अधीन राहून त्याची मंदरणी कराव्यास हवी. शिष्य वासनेच्या नादी असायला हवा, पण गुरुच जेव्हा वासनेने झपाटतो तेव्हा तेथे परमार्थ कसला? सगळा स्वार्थाचाच बाजार. शिष्याच्या भिडेला बळी पडून त्याची मंदरणी करणारा गुरु अधमात अति अधम असतो. असा गुरु चोरटा, द्रव्याचा लोभी, दुष्ट आणि फसवा आणि नीच असतो. गुरुबाजीला यापेक्षा आणखी कोणत्या शिव्या द्याव्याच्या शिल्लक आहेत? वैद्यकीचे ज्ञान नसणारा एखादा दुष्ट वैद्य वैराग्य रोग्याला सर्वस्वी नागवतो आणि त्यात पुन्हा भीड घालून शेवटी रोग्याचा सर्वस्वी घात करतो. तसे हे नामधारी गुरु असतात, ज्यांच्यामुळे आपण आणि देव यांच्यामधील अंतर वाढते. आपण देवापासून दुरावतो व जो भीड घालून आपल्याला देवबुद्धीच्या बंधनात अधिकच गुंतवतो असा गुरु नसावा. ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात साधनाचे आचरण आहे असा सद्गुरूच आपल्याला आपले गुप्त आत्मस्वरूप दाखवतो. अंतर्यामी खरे खरे ब्रह्मज्ञान आणि नित्याच्या बाह्य किंवा अदृश्य व्यवहारात साधकाला शोभेल असे आचरण या 2 गोष्टींनी संपन्न पुरुषच शिष्याला उपयोगी पडतो. त्यापैकी एक उणे असेल तर निदान सामान्य प्रापंचिक शिष्याला तरी परमार्थ प्राप्त होणे कठीण जाते. काही गुरु आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश, नाद व सुगंध याचे अतिंद्रिय अनुभव दाखवतात. काही शिष्याच्या कानात मात्र मंत्र सांगतात. एवढे ज्ञान ज्याच्यापाशी असते ते बिचारे स्वतः भगवंतापासून दूर असतात. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती यांचा मनोहर संगम ज्या पुरुषाच्या ठिकाणी आढळेल तीच उत्तम लक्षणांनी संपन्न अशा सद्गुरूंची खूण आहे. जो मुमुक्ष आहे म्हणजे ज्याला मोक्ष खरोखर हवा अशा जिज्ञासूंनी ज्याला अगदी मनापासून आणि आदराने शरण जावे, त्याच्या चरणी लीन व्हावे. तीन प्रचितीचा भावार्थ असा, उदाहरणार्थ शरद ऋतूमधील पौर्णिमेचा मनोहर चंद्रमा घ्या. वेदांच्या काळापासून अनेक स्त्री पुरुष त्याचे दर्शन घेत आले. आज प्रत्येक स्त्री पुरुष त्याचे दर्शन घेतात. आपण सुद्धा त्याचे दर्शन घेतो. प्रत्येकाचे मन त्याच्या सौंदर्याने भारून जाते. त्याचप्रमाणे वेदांच्या काळापासून मोठमोठे आत्मज्ञानी होऊन गेले. आजही मोठे आत्मज्ञानी आहेत आणि साधन करून आपणही आत्मज्ञानी होऊ. सर्व आत्मज्ञानी पुरुषांना सच्चिदानंदाचे होणारे दर्शन सारखेच असले पाहिजे. पौर्णिमेचा चंद्रमा दृश्य विश्वाचा भाग असल्याने त्यात कदाचित फरक पडेल, परंतु शाश्वत सच्चिदानंदा स्वरूपामध्ये यत्किंचितही फरक होणार नाही. म्हणून श्रुतीमध्ये आणि संतांच्या ग्रंथामध्ये वर्णिलेला स्वरूपानुभव, आपल्या सद्गुरूचा स्वानुभव आणि आपला स्वतःचा अनुभव मूलतः एकरूपच असले पाहिजे. काही वेळा असे दिसते की एखादा माणूस अद्वैत वेदांत सांगण्यामध्ये अचंबा वाटण्यासारखे वक्तेपणा गाजवतो, पण त्याचे मन इंद्रिय सुखाला लाचावलेले असते. अशा माणसाला गुरु केल्याने आपले सार्थक होणार नाही. वेदांत उत्तम रीतीने सांगणे ही बुद्धीची करामत आहे. वेदांत उत्तम रीतीने जगणे ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. दोन्ही एका ठिकाणी असले तर उत्तमच, पण परमार्थाला पहिले नसले तरी चालते, पण दुसरे मात्र हवेच हवे. उत्तम वक्त्याची कला अशी की जसा प्रसंग असेल तसा रंग त्याच्या निरूपणाला चढतो. प्रसंगाला अनुरूप अशा कल्पना त्याच्या मनात आपोआप येतात, परंतु देहबुद्धीचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतर्यमी आत्मबुद्धीचा जय झालेला नसतो. स्वस्वरूपाबद्दल त्याला निश्चयात्मक ज्ञान नसते. आत्मसाक्षात्कार होऊन स्वस्वरूपाबद्दल जे संपूर्ण संशय ज्ञान होते त्या श्री समर्थ निश्चय असा शब्द वापरतात. पुष्कळ वेळा असे होते की निरूपणामध्ये वक्ता आत्मज्ञानाचे सामर्थ्य सांगतो, त्याने प्राप्त होणाऱ्या सिद्धीचे वर्णन करतो. ते निरूपण ऐकून
श्रोत्यांच्या मनात भलत्याच कल्पना येऊ लागतात. चमत्कारांचे वर्णन ऐकून त्यांची बुद्धी आत्मज्ञानापासून ढळू लागते. ती हेलकावे खाऊ लागते. आत्मज्ञानी पुरुषाच्या हातून चमत्कार घडतात, हे खरे, परंतु तो त्याच्या ज्ञानाचा एक गौण परिणाम असतो. निरूपणामध्ये त्यांच्यावर भर दिला तर श्रोते चमत्कारानेच आकर्षिले जातात. मग जो चमत्कार करतो तो साधू असे चुकीचे समीकरण धरून बसतात. आत्मज्ञानाबद्दल लागणारी बुद्धीची स्थिरता त्यांच्यापाशी राहत नाही. साधकांच्या मनात असा विचार येतो की पूर्वी मोठे ज्ञाते विरक्त आणि भक्त होऊन गेले, त्यांची योग्यता भगवंताच्या बरोबरीने होती. सिद्धिवश झाल्याने त्यांच्या अंगी मोठे अद्भुत सामर्थ्य होते. त्यांच्या अंगी असे विलक्षण सामर्थ्य होते ते आपल्यापाशी नाही, म्हणून आपले हे नुसते ज्ञान व्यर्थ आहे. अशा प्रकारचा सामर्थ्य प्राप्तीचा स्वार्थी विचार साधकांच्या मनात दृढ होऊन राहतो. हा आत्मज्ञानाला मारक असतो, कारण त्याने देहबुद्धीचे पोषण होते. ज्ञानाची निष्ठा कमी होऊन दुराशाच बळावते. दृश्यामधून सुख घेण्याची वासना जेव्हा समूळ नाहीशी होते तेव्हा भगवंताची भेट होते. अशी वासना बाळगणारे शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असतात, एकंदर चांगले नसतात. त्यांच्या सांगण्याने लोकांमध्ये परमार्थाबद्दल खोट्या कल्पना प्रसार पावतात. म्हणून श्री समर्थ त्यांना ओखटे असे नरम निंदायुक्त विशेषण लावतात. कोणत्या तरी वासनेने वेडी झालेली अनेक शब्द ज्ञानी माणसे परमार्थ न साधता फुकट गेली. आपली इच्छा तृप्त व्हावी म्हणून धडपडणारे ते मूर्ख बिचारे काही न कमावता मरून गेले. ज्याला कशाची यत्किंचित वासना नाही असा संत विरळाच असतो. सर्व लोकांमधून होऊन त्याचे मत वेगळेच असते. तो नेहमी अक्षय भगवंताबद्दलच बोलतो. संतांची ही एक मोठी खूण आहे. त्याला केव्हाही पहा, कुठेही पहा, कशाही परिस्थितीत पहा, कोणत्याही अवस्थेत पहा, एका भगवंता वाचून, शाश्वत ईश्वरा वाचून तो इतर काही बोलणार नाही, सांगणार नाही, मनात आणणार नाही. मला अमुक हवे असे त्याच्या तोंडून कधी निघणार नाही. अर्थात असा पुरुष क्वचितच भेटतो. खरोखर पाहिले तर भगवंत हा सर्वांचा कधी नाहीसा न होणारा असा कायमचा ठेवा आहे. परंतु देहातून सुख घेण्याची लालसा काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे भगवंताचा मार्ग बरोबर सापडत नाही. दृश्यामध्ये माझे सुख मला सापडेल ही कल्पना जोपर्यंत घट्ट आहे तोपर्यंत अदृश्य भगवंतापाशी सुखाचा शोध माणूस करीत नाही, आणि जे उमजण्यास सद्गुरुखेरीज अन्य उपाय नाही. समजा एखाद्याने काही साधन केले तर व त्याला सिद्धी प्राप्त झाल्या, त्यामुळे त्याचे सामर्थ्य वाढेल यात शंका नाही. परंतु त्या सामर्थ्याने त्याच्या देहास महत्व येते. देहाला महत्व आल्या कारणाने त्याच्या देहबुद्धीचे झुंबाट वाढते. मी देहच आहे हा भ्रम भगवंताच्या आड येतो. तो नाहीसा करण्यासाठी सारी साधने असतात, पण साधनाने तो भ्रम जर अधिक घट्ट झाला तर मग परमार्थ दृष्ट्या मिळवले काय? चांगल्यापैकी साधकांचा असा अधपात होतो असे श्री समर्थ सुचवतात. वासना भगवंतापासून दूर करते, ती संपूर्ण नाहीशी करून जो भगवंतावर दृढ निष्ठा ठेवून राहतो तोच सद्गुरू होण्यास लायक असतो. भगवंताचे सुख अक्षय आहे, कायम टिकणारे आहे, त्याला कधीही विनाश होत नाही. त्याला कधीही विनाश नाही. जे बाजूस सारून जे सामर्थ्य संपादन करण्याच्या मागे लागतात ते मूर्ख असतात. वासनेसारखे दुसरे कोणतेच दुःख नाही. मला भगवंत हवा ही एकच वासना तापदायक नाही. त्या वासनेखेरीज इतर सर्व वासना अनेक प्रकारची दुःखे निर्माण करतात. त्यांच्या मागे लागल्याने माणसांचा अखेर अधपात होतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपण सामान्य माणसे वासने वाचून राहू शकत नाही. हे जर खरे तर श्री समर्थ असे सांगतात की वासना ठेवायची झाली तर भगवंताच्या दर्शनाची ठेवावी. त्या वासनेपासून दुःख निर्माण होणार नाही आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल. मृत्यूमुळे देहाचा शेवट झाला की त्या देहाबरोबर त्यात राहणारे सामर्थ्य देखील नाहीसे होते. वासनेच्या नादी लागल्याने अखेर भगवंत मात्र गुंतरतो. वासना जीवाला अशाश्वत वस्तूंमध्ये गुंतवते. अशाश्वत देहाचा शेवट झाला की वासनेचा सगळा पसारा विलयात जातो. भगवंताकडे मन कधीच वळवले नसल्याने तो दूरच राहतो. अशा प्रकारे जीव दोन्ही बाजूंनी नागवला जातो. यावरून असे दिसते की जो अत्यंत निष्काम आहे, वासनारहित आहे आणि ज्याच्या बुद्धीमध्ये आत्मस्वरूपाविषयी अत्यंत दृढ निश्चय आहे, असाच स्वानुभवी सद्गुरू माणसाला या अशाश्वत दृश्यसागरातून पलीकडे नेऊन सोडतो. श्री समर्थ आता सद्गुरूंची लक्षणे वर्णन करता. आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ स्थिर ब्रह्मज्ञान होणे हे सद्गुरूंचे खरे प्रधान लक्षण आहे. बाकीची सारी लक्षणे या लक्षणावर आधारलेली आहेत. सद्गुरूंचे मुख्य लक्षण असे की सर्वप्रथम त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान असले पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी अगदी निश्चल समाधान पाहिजे. आत्मस्वरूपामध्ये तो अखंड स्थिरपणे राहिला पाहिजे. आत्मज्ञानाने त्याचे सर्व संशय नाश पावतात. तो समाधान रूपच बनतो. तो स्वस्वरूपापासून कधीही डळत नाही. याबरोबरच तो अतिशय वैराग्य संपन्न असतो. त्याचे मन कशातही गुंतलेले नसते. याशिवाय स्वधर्माच्या बाबतीत त्याचा आचार अत्यंत निर्मळ असतो. ज्ञान अंतःकरणात वास करते, पण त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष आचरणात दिसले पाहिजे. सद्गुरूंच्या जीवनात ज्ञान आणि व्यवहार याची सुसंगती असते. हे असून शिवाय सद्गुरूंपाशी अध्यात्म विषयाचे नेहमी श्रवण असते.
त्याच्यापाशी नित्य हरिकथा आणि निरूपण चालतात. जेथे निरंतर परमार्थाची विवरण चालते तेथे नित्य सारासार विचार किंवा आत्मनात्म विवेक चालतो. तेथे जगाचा उद्धार होत असतो. पुष्कळ लोकांना नवविधा भक्ती कशी करावी हे त्याच्यापाशी समजते. कोणतेही ज्ञान जिवंत असते आणि त्याचा व्यवहार झाला म्हणजे त्याच्यापासून पुष्कळ लोकांना फायदा होतो. सद्गुरूपाशी आत्मज्ञान असते. श्रवण, निरूपण आणि विवरण या मार्गांनी त्याचा व्यवहार होतो. म्हणून जेथे श्रवण, निरूपण आणि विवरण सतत चालते तेथे अनेकांचे संदेह निवारण होतात व अनेकांचा बुद्धीचा निश्चय होऊन ते भगवंताच्या मार्गाला लागतात. म्हणून ज्या ठिकाणी 9 प्रकारची भक्ती आचरली जाते आणि जेथे साधन मार्गाचं अत्यंत महत्व असते ते सद्गुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत मनापासून केलेली उपासना अशी जोड जेथे असते तेथे अनेक साधकांना व उपासकांना समाधान मिळते. ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाला शोभेल असे बाह्य आचरण असणे फार अवश्य आहे. ही गोष्ट श्री समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ज्या परमार्थाला उपासनेचा प्रत्यक्ष आचरणात असणाऱ्या भक्तीचा आधार नाही तो परमार्थ कामाला येत नाही. कर्माची जी शिस्त आहे ती सुटली तर अनाचार स्वैराचार वाढून माणसे भ्रष्ट होतात. या कारणासाठी आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्म, कर्माचे आचरण, भगवंताचे साधन, हरिकथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा या गोष्टीपैकी एक जरी कमी असली तरी परमार्थ दृष्टीने ते विपरीत दिसते. म्हणून जेथे सद्गुरू असतो तेथे या सर्व गोष्टी प्रकर्षाने आढळतात. सद्गुरू भोवती गोळा होणारी माणसे सामान्य योग्यतेची असतात. त्यांचे वैराग्य काय, उपासना काय आणि भगवंताचे प्रेम काय सगळेच सामान्य असते. अशा लोकांना पचेल व जमेल असाच साधन मार्ग सांगावा लागतो, नव्हे स्वतः आचरून दाखवावा लागतो. म्हणून सद्गुरूंपाशी वरील सर्व गोष्टी हव्या. ज्ञानाला व्यवहाराची जोड फार अवश्य असते. हीच गोष्ट पुन्हा सांगतात. सद्गुरू अनेकांना जवळ ठेवून घेतो व त्यांचे पालन पोषण करतो. त्याला पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते. अशा सामर्थ्यवान सद्गुरूंपाशी परमार्थाची अनेक साधने असतात. साधनाशिवाय परमार्थ पोहोचण्याचा प्रयत्न केला तर काही काल तो चालतो, परंतु तो लगेच विलयात जातो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टी ठेवून साधनांची प्रतिष्ठा वाढवतात. जे परमार्थ पुढारी सदाचार सोडतात, उपासना टाकतात ते भ्रष्ट दिसतात, अभक्त दिसतात. अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागू. त्यांना कोण विचारतो? परमार्थामध्ये ज्याने गुरुत्व आपल्याकडे घेतले त्याने आपल्या आचरणाची किती काळजी घ्यावयास हवी हे यावरून ध्यानात येईल. ज्या परमार्थामध्ये कर्म आणि उपासना दोन्हींना जागा नाही तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सापडतो. अशा लोकांना परमार्थ मिंदा असतो. प्रापंची लोक त्यांना हसतात. श्री एकनाथ आणि श्री समर्थ यांच्या काळी समाजामध्ये गुरुबाजी फार बोकाळली होती. स्वधर्मीय व परधर्मीय गुरूंचा जिकडे तिकडे नुसता सुळसुळाट चालला होता. त्यामुळे घरातील एखाद्याने जरी भलत्याच जातीचा गुरु केला तरी सर्वांनाच मोठी अडचण येईल. त्यातल्या त्यात गुरु जर परधर्मीय असेल तर आणखीनच गुंतागुंत निर्माण होत असे. हा प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन श्री समर्थ सांगत आहे हे ध्यानात ठेवावे. खालच्या जातीचा गुरु केला तर त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होते. संतांच्या सभेत ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू असता जर एखादा चोर तेथे आला तर त्याला जसे कानकोंडे होते तशी त्या शिष्याची समाजात अवस्था होते. त्याला लोकांसमोर गुरुचे तीर्थ घेता येत नाही किंवा गुरूंचा प्रसाद खाल्ला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते. बरे, गुरूंचा तीर्थप्रसाद घेतला नाही, टाकून दिला तर कमीपणा येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती नाश पावते. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागावतात आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळायला जावे तर गुरूंचे मन मोडल्याखेरीज तो होते त्याचा राग उडवल्यासारखे होते. खालच्या जातीचा गुरु केला तर अशी दुहेरी अडचण निर्माण होते. त्यामुळे पश्चाताप करण्यास प्रसंग येतो. या कारणाने कनिष्ठ जातीचा वरच्या जातीचा गुरुत्वाचा अधिकार नाही हे सगळे जरी खरे असले तरी एखाद्या माणसाला एखादा कनिष्ठ जातीतील गुरु आवडला तर त्याने एकट्याने भ्रष्ट व्हावे, पण आपल्याबरोबर अनेकांना भ्रष्ट करू नये. तसे करणे फार वाईट आहे. आता हे जातीच्या गुरुचे विवेचन पुरे. सांगायचे इतकेच की गुरु आपल्या जातीचा असावा, नाहीतर निश्चितपणे भ्रष्टाकार घडतो. श्री समर्थांच्या वेळी इकडे महाराष्ट्रात आणि उत्तर हिंदुस्थानात कुलीन हिंदू घराण्यात बरेच पुरुष फकीरांचे शिष्य बनत. मग काही दिवसांनी संबंध कुटुंब परमार्थात जाईल, ही परधर्मात जाईल. ही अनावस्था टाळण्यासाठी श्री समर्थांनी वरील मर्यादा सांगितली. वास्तविक जे जे काही उत्तम आहे, भगवंताला पोषक आहे तेथे सद्गुरूंचे अधिष्ठान असते. तरी पण समाजामध्ये अनेक प्रकारचे गुरु प्रचलित असतात. ते काही सद्गुरू होऊ शकत नाही. मोक्ष देणारा तोच फक्त सद्गुरू होऊ शकतो. सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरूचे लक्षण म्हणून मानायला हरकत नाही. हे जरी खरे तरी सद्गुरूंची बरोबर ओळखण होण्यास इतर गुरूंबद्दल माहिती सांगणे जरूर आहे. एक नुसता गुरु तर एक मंत्रगुरु असतो, एक यंत्रगुरु तर एक तंत्रगुरु असतो, एक व्यायामाचा गुरु तर एखाद्याला लोक राजगुरु म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात, एक कुलगुरु एक मानलेला गुरु असतो, एक विद्या गुरु तर एक अविद्या गुरु म्हणजे भलतीच विद्या शिकवणारा गुरु असतो, एक खोटा गुरु तर एक जातीला शिक्षा करणारा गुरु असतो, एक माता गुरु तर एक पिता गुरु असतो, एक राजाचा गुरु तर एक देवगुरु असतो. ज्याच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला सद्गुरु म्हणतात. अशा प्रकारे हे 17 गुरु सांगितले. याहून आणखी जे निराळे गुरु आहेत त्यांचेही वर्णन ऐका.
एक स्वप्नगुरु तर एक दीक्षागुरु असतो. कोणी देवाच्या प्रतिमेलाच गुरु मानतात, कोणी म्हणतात की आम्ही स्वतःच आमचे गुरु आहोत. ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा शिकवणाराच गुरु बनतो. असा विचार केला तर गुरूंच्या संख्येला शेवटच नाही. असो, अशा रीतीने गुरूंची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये प्रत्येक गुरूंचे मत निराळे असते. परंतु या सर्वाहून मोक्ष देणारा सद्गुरू मात्र वेगळाच असतो. आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण आणि त्याहीपेक्षा अज्ञानी जीवांबद्दल अत्यंत दया अंगी असणे हे सद्गुरूंचे लक्षण श्रोत्यांनी ध्यानात घ्यावे. समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.